हाय मुलांनो, आज आपण 23rd लेसन बघणार आहोत. इन्फेक्शियस डिसीजेस अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम. इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य, म्हणजे एकमेकांपासून दुसऱ्यांना होणारे. डिसीजेस म्हणजे आजार, आणि हाऊ टू प्रिव्हेंट देम म्हणजे त्याचा रोग प्रतिबंध कसा करायचा, म्हणजे ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? When your friends fall while playing and get hurt, does anyone tell you don't go near them? You will also get hurt. जर तुमचा एखादा मित्र खेळता खेळता पडला आणि त्याला लागलं, तर तुम्हाला असं कोण सांगतं का की त्याच्याजवळ जाऊ नको, तू पण पडशील? असं कोणी सांगत नाही. सपोज युअर मदर हॅज अ हेडॅक. जर तुमच्या आईचं हेडॅक म्हणजे डोकं दुखत असेल, डू यू ऑल्सो गेट अ हेडॅक इफ यू गो नियर हर? जर तुम्ही आईजवळ गेलात तर तुमचं सुद्धा डोकं दुखेल का? तर नाही. थर्ड, वेन इट इज दॅट यू आर टोल्ड नॉट टू गो नियर अ सिक पर्सन, not to use their utensils for eating or drinking, not to use their hankies, towels or clothes. आणि एखादा समजा आजारी व्यक्ती असेल तुमच्या घरामध्ये, तर तुम्हाला असं सांगितलं जातं का त्याच्याजवळ जाऊ नका, त्याची भांडी घेऊ नका, तो काही खायला प्यायला जी भांडी वापरत असेल ती वापरू नका, त्याचे रुमाल वापरू नका, असं केव्हा सांगितलं जातं? सांगा बरं. जर त्याला काहीतरी इन्फेक्शियस संसर्गजन्य आजार झालेला असेल तर, सर्दी खोकला असेल तर आपण म्हणतो की लांब राहा थोडंसं, हो ना, असं म्हणतो ना. आणि अजून, हे तर मी सर्दी खोकला हे तुम्हाला माहीत आहेत म्हणून सांगितलेत. आपण याच्या पुढे अजून असे आजार रोग बघणार आहोत की जे असे संसर्गजन्य रोग आहेत. ठीक आहे. इन्फेक्शियस डिसीजेस, संसर्गजन्य रोग किंवा आजार. मदर्स बर्न्स और ग्रँडपाज बॅकॅक आर नॉट पास्ड ऑन फ्रॉम देम टू अदर्स. समजा आईला भाजले किंवा आजोबांची पाठदुखी आहे, तर ती एकमेकांपासून दुसऱ्यांकडे पसरत नाही. हाऊएव्हर, वन हॅज टू टेक केअर टू स्टे अवे फ्रॉम द पीपल हू आर इल विथ द फ्लू, इन्फ्लुएन्झा, कोल्ड, रिंगवॉर्म, स्केबीज, चिकनपॉक्स. पण जर एखाद्या व्यक्तीला जर फ्लू म्हणजे ताप असेल, इन्फ्लुएन्झा म्हणतात त्याला, कोल्ड म्हणजे सर्दी असेल, रिंगवॉर्म आहे, हे त्वचेचा आजार आहे, स्केबीज आहे, चिकन पॉक्स आहेत, तर असं जर असेल तर त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. लांब राहून आपण काळजी घेतली पाहिजे. दीज डिसीजेस स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अदर. हे जे आजार आहेत, हे जे रोग आहेत, ते एकमेकांपासून दुसऱ्यांना होत असतात. सच डिसीजेस आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. आणि मग असे एकमेकांपासून दुसऱ्यांना होणारे जे आजार आहेत, रोग आहेत, तर त्याला इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं. व्हॉट कॉजेस दिस डिसीजेस? आता हे आजार कशामुळे होतात? कॉज म्हणजे काय, त्याचं कारण काय आहे हे असे आजार होण्याचं? दे आर कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर ते काय होतात? एक छोटेसे मायक्रो म्हणजे खूप छोटे छोटे जीवाणू असतात, त्याच्यापासून होत असतात. एव्हरी इन्फेक्शन डिसीज इज कॉज बाय अ स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर जर्म. तर प्रत्येक जो संसर्गजन्य आजार आहे, तो एक अशा छोट्याशा सूक्ष्म जीवांपासून होत असतो. When the germs of a particular disease enter the body and begin to grow, the person gets the diseases. जेव्हा अशा ह्या आजारांचे जे जर्म्स असतात, किटाणू असतात, ते एखाद्याच्या शरीरामध्ये शिरतात आणि तिथे त्यांची वाढ व्हायला लागते, तेव्हा त्या व्यक्तीला तो आजार किंवा तो रोग होत असतो. हाऊ इज वन पर्सन्स डिसीज पास्ड ऑन टू अनादर पर्सन? मग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार कसा जातो? वेन अ पर्सन हॅज अ कोल्ड, द जर्म्स फ्रॉम हिज बॉडी स्प्रेड इन द एअर वेन ही कफ्स ऑर स्नीजेस. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी असेल आणि ती व्यक्ती जर खोकली किंवा शिंकली, तर तिचे जे जर्म्स असतात ते हवेमध्ये पसरतात. When these germs enter other people's body, they can also get the diseases. आणि मग तिथे ते आता त्या हवेमध्ये ते जर्म्स आहेत, तिथे जर दुसरा कोण व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीच्या शरीरात ते जर्म्स गेले श्वासावाटे, तर त्या व्यक्तीला सुद्धा तो आजार होतो. दॅट इज द डिसीज स्प्रेड. आणि अशा प्रकारे मग हा आजार पसरतो. टायफॉइड स्प्रेड्स वेन इट्स जर्म्स आर पास्ड ऑन बाय अ पर्सन इल विथ टायफॉइड टू अनादर पर्सन.
जर एखाद्या व्यक्तीला टायफॉईड झालेला असेल तर त्याचे जर जर्म दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये गेले तर मग टायफॉईड दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा होतो. स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. आता हे जे संसर्गजन्य रोग आहेत तर त्याचा प्रसार कसा होतो, ते कसे पसरतात ते बघूयात आपण. व्हॉट आर द डिफरंट वेज इन विच इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड. तर अजून कोणत्या प्रकारे हे जे संसर्गजन्य रोग असतात ते पसरतात. स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू एअर. आता हवेमार्फत होणारा प्रसार बघूया आपण आजाराचा. द जर्म्स ऑफ अ डिसीज लाईक इन्फ्लुएन्झा आर प्रेझेंट इन द स्पीट ऑर सलायवा ऑफ द पर्सन हू हॅज द डिसीज. आता हे इन्फ्लुएन्झा आहे म्हणजे तापाचाच एक प्रकार आहे. तर त्याचे जे जर्म्स असतात ना ते ज्याला इन्फ्लुएन्झा झालेला आहे त्या व्यक्तीच्या थुंकीमध्ये असतात. When he coughs, spits or sneezes, they enter the air with the tiny droplets of saliva or spit. आणि मग अशी व्यक्ती ज्याला फ्लू झालेला असेल, ताप आलेला असेल, तेव्हा जी कफ म्हणजे खोकणे, स्पिट्स म्हणजे थुंकणे आणि स्नीज म्हणजे शिंकणे. म्हणजे जेव्हा ती खोकते, थुंकते किंवा शिंकते तेव्हा त्या थुंकीच्या छोट्या छोट्या थेंबांमध्ये ते जर्म्स असतात. When other people breathe in that same air, the germs enter their bodies. आणि मग त्याच हवेमध्ये इतर आजूबाजूला दुसरी लोक असतील, त्यांनी श्वास घेतला की ते जे छोटे छोटे थेंब असतात ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जातात, जे की निरोगी असतात, त्यांना कोणताही आजार नसतात. आणि मग अशा प्रकारे हा आजार स्प्रेड होत असतो, पसरत असतो. डिसीजेस ऑफ द थ्रोट अँड द चेस्ट स्प्रेड थ्रू एअर. फॉर एक्झाम्पल ट्युबरोकोलोसिस, स्वाईन फ्लू एक्सेट्रा. जे घशाचे आजार आहेत किंवा छातीचे आजार आहेत तर ते असे हवेमार्फत पसरतात. उदाहरण द्यायचं तर ट्युबरोकोलोसिस म्हणजेच TB, स्वाईन फ्लू यांसारखे आजार. दॅट इज व्हाय वी आर टोल्ड टू कवर अवर नोज अँड माउथ वेन वी कफ ऑर स्नीज. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला खोकला येतो किंवा शिंक येते तेव्हा आपल्याला तोंडावर हात ठेवायला सांगितलं जातं है ना. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवावा किंवा रुमाल पकडावा. त्यामुळे हे जे सर्दी खोकल्याचे जे जर्म्स आहेत ते दुसऱ्यांच्या शरीरामध्ये जाणार नाहीत, त्यांना दुसऱ्यांना त्रास होणार नाही. समजलं आता हवेमार्फत कसा प्रसार होतो. इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ पब्लिक सोर्सेस ऑफ वॉटर. आता पाण्यामार्फत बघूयात आपण. तर पाण्याचं प्रदूषण होऊ नये, सार्वजनिक ठिकाणी असलेले पाणी खराब होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू वॉटर. आता बघूयात पाण्यामार्फत आजार कसे पसरतात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, व्हॉट डिफरंट ॲक्टिव्हिटीज आर गोईंग ऑन इन द अबाव पिक्चर. वरती दिलेलं चित्र आहे तर त्याच्यामध्ये कोणते वेगवेगळे ॲक्टिव्हिटी कामे तुम्हाला दिसत आहेत. तर इथे गुरे धुतली जात आहेत, काही मुले पाण्यामध्ये पोहत आहेत, आंघोळ करत आहेत, काही स्त्रिया आहेत त्या कपडे धुवत आहेत, इथे पाणी भरून घेऊन जात आहेत. ठीक आहे. Germs of diseases of the intestine like typhoid, cholera, diarrhea, as also of jaundice are present in the feces of the affected person. तर जे आतड्याचे आजार आहेत म्हणजे टायफॉईड, कॉलरा, डायरिया, जॉन्डिस म्हणजे कावीळ यांसारखे जे आजार असतात तर त्यांचे जे जर्म्स असतात ते ज्या माणसाला तो आजार झालेला आहे त्याच्या फेसेस म्हणजे विष्ठेमध्ये म्हणजेच शीमध्ये असतात. If the feces get mixed with water, the germs in it also enter the water. आणि जर त्यांची शी जर पाण्यामध्ये मिक्स झाली तर ते किटाणूसुद्धा पाण्यामध्ये मिक्स होतात. If another person drinks water which has been contaminated by these germs, they enter his intestine too, and that person can get the disease. आणि जर मग चांगल्या व्यक्तीने असं जे दूषित पाणी आहे ते पिलं तर त्याच्या शरीरात सुद्धा त्याच्या आतड्यांमध्ये सुद्धा हे जर्म्स जातात आणि मग त्या व्यक्तीला सुद्धा तो आजार होतो. To prevent the spread of disease in this manner, it is best to avoid washing clothes and bathing in the water sources or
डिफिकेटिंग ऑन द बँक्स ऑफ द वॉटर एक्सेट्रा. तर डिफिकेटिंग म्हणजे शी करणे किंवा टॉयलेटला नदी किनारी बसलं नाही पाहिजे, नदी किनारी कपडे धुतले नाही पाहिजे, पाण्यामध्ये आंघोळ नाही केली पाहिजे, जे सार्वजनिक ठिकाणचं पाणी आहे ते. मग हे जर गोष्टी आपण केल्या तर मग असे आजार पाण्यामार्फत पसरण्यापासून आपण टाळू शकतो. आता आपण बघितलं स्प्रेड थ्रू वॉटर. आता बघूयात स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू फूड. आता अन्नामार्फत कसे आजार पसरतात ते बघूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट डू यू सी इन द पिक्चर बिलो. खाली चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बघा बरं. इथं अन्न आहे हे, त्याच्यावरती माशा बसलेल्या आहेत. खूप अस्वच्छ आहे सगळ्या गोष्टी, बरोबर ना. यू मे हॅव हर्ड ऑफ अ नंबर ऑफ पीपल गेटिंग गॅस्ट्रो ऑर डायरिया आफ्टर इटिंग कंटॅमिनेटेड फूड ॲट अ फंक्शन. कधी कधी तुम्ही असं ऐकलं आहे का बघा, एखादा कुठला तरी कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनाच गॅस्ट्रो होतो, म्हणजे जुलाब व्हायला लागतात, पोटाचे आजार होतात, असं ऐकलं आहे का? कारण त्या फंक्शनमध्ये, त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये स्वच्छता पाळली जात नाही आणि दूषित अन्न खाल्लं जातं आणि मग तो आजार होत असतो. डिसीजेस स्प्रेड थ्रू फूड ऑल्सो. म्हणून अन्नामधून सुद्धा आजार पसरत असतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड फूड पॉयझनिंग. आणि यालाच आपण अन्नातून विषबाधा होणे असंही म्हणतो, फूड पॉयझनिंग. ओके. अ फीस्ट ऑन ॲन ओपन ग्राउंड. आता बघा, ही मोकळ्या जागेमध्ये जेवणाला बसलेले आहेत, जेवायला. ठीक आहे. यू हॅव सीन फ्लाईज सिटिंग ऑन डर्ट. आपण बघतो की घाणीवरती माशा बसतात. वेन दे सीट ऑन द फेसेस ऑफ अ पर्सन हू हॅज ॲन इंटेस्टिनल डिसीज, द जर्म्स ऑफ द डिसीज स्टिक टू देअर लिग्स. आणि जेव्हा या माशा अशा व्यक्तीच्या शीवरती बसतात की ज्याला कुठले तरी आजार झालेले आहेत आतड्यांचे, तेव्हा मग त्या माशांच्या पायाला त्याचे जे जर्म्स आहेत त्या आजाराचे ते चिटकतात. वेन द सेम फ्लाईज सीट ऑन अवर फूड, द जर्म्स एंटर द फूड. आणि जेव्हा ही माशी आपल्या अन्नावरती बसते तेव्हा तिच्या ते पायातले जे किटाणू आहेत, जर्म्स आहेत, ते त्या अन्नामध्ये जातात. इफ वी ईट दॅट फूड, द जर्म्स एंटर अवर बॉडी अँड वी कॅन गेट द डिसीज. आणि मग जेव्हा आपण ते अन्न खातो, मग ते जर्म्स आपल्या शरीरात जातात आणि मग आपण आजारी पडतो, आपल्याला तो आजार होतो. दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट टू ऑलवेज कीप अवर फूड कवर्ड. आणि म्हणूनच आपलं अन्न हे नेहमी झाकून ठेवायचं आहे, उघड्यावरचं अन्न खायचं नाही. वॉश युअर हँड्स क्लीन. आणि म्हणून जेवणा अगोदर आपले हात स्वच्छ धुवायचे. कीप फूड कवर्ड, आपलं अन्न झाकून ठेवायचं. फूड इज हँडल्ड व्हाईल प्रिपेरिंग ऑर सर्विंग इट. जेव्हा अन्न बनवलं जातं किंवा वाढलं जातं तेव्हा अन्नाशी आपला संपर्क येतो. इफ समवन who has an intestinal disease handles or serves food without washing his hands properly, the germs sticking to his hands can enter the food. आता एखाद्याला समजा आतड्याचा आजार कुठला झालेला असेल, पोटाचे आजार असतील आणि त्या व्यक्तीने हात स्वच्छ न धुता जर ते अन्न बनवलं किंवा वाढलं तर मग ते जर्म्स जे त्याच्या हाताला चिटकलेले असतात तर ते अन्नामध्ये शिरतात. फूड कंटॅमिनेटेड इन दिस वे कॅन अल्सो कॉज डिसीज. आणि अशा प्रकारे ते अन्न दूषित होतं आणि त्याच्यापासून आजार होऊ शकतात. वन मस्ट अवॉइड इटिंग इट. आणि मग अशा प्रकारचं अन्न खाणं टाळलं पाहिजे. मेंटेनिंग क्लीनलीनेस एव्हरीवेअर इज बेनिफिशियल फॉर अवर हेल्थ. सगळीकडे स्वच्छता राखणे हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे. म्हणून कुठंही जरी तुम्ही घरी जेवण करत असलात तरी घरीसुद्धा स्वच्छता पाळणे गरजेचं आहे. इतर ठिकाणी बाहेर जर तुम्ही काही खाण्यासाठी जात असाल तर तिथलं सगळं जो परिसर आहे तो स्वच्छ आहे का हे चेक करायचं. ओके. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट स्टेप्स विल यू टेक टू इन्श्युअर दॅट डस्ट अँड फ्लाईज डू नॉट सेटल ऑन द फूड इन युअर हाऊस. तुमच्या घरामध्ये जे अन्न आहे, अन्न बनवलेलं आहे, तर त्याच्यावरती धूळ किंवा माशा बसणार नाहीत यासाठी तुम्ही काय कराल? तर ते अन्न झाकून ठेवाल, बरोबर ना. जे काही असेल त्या प्रत्येकावरती झाकण ठेवायचं, म्हणजे त्याच्यावरती धूळ बसणार नाही आणि माशासुद्धा बसणार नाहीत. Keeping food covered ensures that flies cannot sit on it.
जर अन्न झाकून ठेवलं तर त्याच्यावरती माशा बसणार नाहीत. डस्ट अँड अदर रबिश इन द सराउंडिंग अल्सो कॅन नॉट एंटर इट. त्याचप्रमाणे धूळ आणि इतर काही कचरासुद्धा त्याच्यामध्ये पडणार नाही. दिस प्रिव्हेंट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम एंटरिंग द फूड अँड द स्प्रेड ऑफ डिसीज इज ऑल्सो प्रिव्हेंटेड. आणि मग याच्यामुळे जे सूक्ष्मजीव आहेत तर ते आपल्या अन्नामध्ये शिरणार नाहीत आणि मग आजाराचा प्रसारसुद्धा होणार नाही. द स्प्रेड ऑफ डिसीज बाय इन्सेक्ट. आता आपण बघूया की इन्सेक्ट छोटे छोटे जे किडे असतात तर त्यांच्या मार्फत कसा काय डिसीज हा पसरतो, रोग पसरतो. यू मे बी अवेअर दॅट वन कॅन गेट मलेरिया फ्रॉम द बाईट ऑफ अ सर्टन काइंड ऑफ मस्किटो. तुम्हाला माहीत आहे मलेरिया कसा होतो? एका विशिष्ट प्रकारचा मच्छर जो आहे तो चावला की मग मलेरिया हा आजार होत असतो. When this type of mosquito bites someone who has malaria, the malaria germs in that person's blood enter the mosquito's body. With the blood it sucks. आता समजा एखाद्या व्यक्तीला मलेरिया झालेला आहे आणि त्याला मच्छर चावला. मच्छर चावतो म्हणजे काय करतो? तो मच्छर रक्त पितो. मग मच्छर काय करतो? त्या मलेरिया झालेल्या माणसाला चावतो म्हणजे मलेरिया झालेल्या माणसाचं रक्त पितो म्हणजे ते रक्त त्या मच्छराच्या शरीरामध्ये जातं. बरोबर. इफ दिस मॉस्किटो बाईट्स अनदर पर्सन द मलेरिया जर्म्स एंटर दॅट पर्सन्स बॉडी टू अँड ही कॅन गेट मलेरिया. आणि मग तो मच्छर ज्याच्या शरीरामध्ये ते मलेरियाचं रक्त आहे तर तो चावला दुसऱ्या व्यक्तीला तर ते जे मलेरियाचे जर्म्स आहेत ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातात आणि दुसऱ्या माणसाला सुद्धा काय होतं? मलेरिया होतं. इन्सेक्ट्स लाईक मॉस्किटोज अँड फ्लीज स्प्रेड डिसीजेस. मग हे जे मच्छर किंवा फ्लीज आहेत तर यांसारखे जे इन्सेक्ट आहेत तर ते आजार पसरवतात. दॅट इज वाय वी मस्ट स्टॉप सच इन्सेक्ट्स फ्रॉम ब्रीडिंग. आणि म्हणून आपण यांची जास्त वाढ होऊ दिली नाही पाहिजे. मच्छर जास्त होऊ दिले नाही पाहिजे आपल्या आजूबाजूला. म्हणून कुठेही पाणी साचून द्यायचं नाही. जिथं पाणी साचतं तिथे मग मच्छराची जी मादी असते, फिमेल मच्छर असतात ते अंडी घालतात. म्हणून आपल्या आजूबाजूला कुठेही पाणी साचून द्यायचं नाही. स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता आपण हे बघितलं की हवेमार्फत कसं होतो प्रसार, पाण्यामार्फत, अन्नामार्फत, मच्छरांमार्फत. आता आपण बघूयात की व्यक्तींचा एकमेकांशी डायरेक्ट संपर्क आला की मग कसा आजार पसरतो. रिंगवॉर्म, स्केबीज आर डिसीजेस दॅट अफेक्ट द स्किन. तर रिंगवॉर्म, स्केबीज हे त्वचेचे आजार आहेत म्हणजे ते आपल्या स्किनवरती आजार होत असतात. देअर जर्म्स आर फाउंड ऑन द स्किन. त्याचे जे जर्म्स असतात ते आपल्या शरीरावरती, आपल्या त्वचेवरतीच असतात. इफ समवन एल्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द skin of a person having these diseases or wears his clothes, then that person can get दॅट स्किन डिसीज टू. जर एखाद्याला रिंगवॉर्म किंवा स्केबीज अशासारखे स्किनचे आजार असतील, त्वचेचे आजार असतील आणि त्या व्यक्तीचे कपडे दुसऱ्या व्यक्तीने घातले किंवा त्याच्याशी डायरेक्ट संपर्क आला, हात वगैरे लागला तर मग दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा हे त्वचेचे आजार होतात. दॅट इज वाय इट इज बेटर टू अवॉइड शेअरिंग क्लोथ्स. आणि म्हणून एकमेकांचे कपडे घालणे टाळले पाहिजे. ओके. ॲन इपिडेमिक ऑफ अ डिसीज. तर रोगाची महामारी. इपिडेमिक म्हणजे काय? जेव्हा एखादा आजार खूप मोठ्या प्रमाणावर खूप साऱ्या लोकांना होतो तेव्हा त्याला इपिडेमिक म्हणतात. आताच्या काळात तुम्हाला कोरोना माहीत असेल सगळ्या मुलांना. तर कोरोना हा एक इपिडेमिक आहे. तो एकाच वेळेस खूप साऱ्या लोकांना होत होता. जर्म्स ऑफ डिसीजेस लाईक द फ्लू ऑर कंजंक्टिव्हायटिस स्प्रेड क्विकली थ्रू द एअर. आता तापासारखे आजार आहेत किंवा कंजंक्टिव्हायटिस म्हणजे आपल्याला बघा डोळे कधी कधी कुणातरी लाल होतात, डोळे येणे म्हणतात त्याला. तर हे जे आजार आहेत तर ते हवेमार्फत लगेच पसरतात. सो मेनी पीपल कॅन गेट सच डिसीजेस ऑल ॲट वन टाईम. म्हणून हे जे आजार आहेत ते लोकांना एकाच वेळेस खूप साऱ्या लोकांना होत असतात. इफ द वॉटर ऑफ अ कॉमन सोर्स इज कंटॅमिनेटेड बाय जर्म्स ऑफ अ डिसीज लाईक कॉलरा, देन देअर इज अ डेंजर ऑफ ऑल दोज हू ड्रिंक दॅट वॉटर गेटिंग द डिसीज. जर सार्वजनिक ठिकाणी जो पाणी पुरवठा असतो तर तिथलं जर पाणी दूषित झालं समजा कॉलेरासारख्या आजारामुळे, तर तिथून जे लोकांना पाणी पिण्यासाठी पुरवलं जाईल आणि लोकांनी जर ते पाणी पिले तर सगळ्या लोकांना मग तो आजार होऊ शकतो.
If at some place mosquitoes breed in large numbers, then many people there can get malaria. जर एखाद्या ठिकाणी मच्छरांची खूप सारी पैदास झाली, खूप सारे मच्छर झाले तिथे, तर मग तिथल्या लोकांना मलेरिया होऊ शकतो. When many people in one area get the same infectious disease all at the same time, we say that there is an epidemic of the disease. जर एखाद्या एरियामधील लोकांना असे जे संसर्गजन्य आजार आहे तो एकाच वेळेस खूप साऱ्या लोकांना झाला, तर आपण म्हणतो मग तिथे साथीचे रोग किंवा त्या रोगाची महामारी आलेली आहे. एअर, वॉटर, फूड अँड इन्सेक्ट्स आर द मीडियम्स थ्रू विच डिसीजेस स्प्रेड. तर हवा, पाणी, अन्न आणि कीटक, तर हे आजार पसरण्याचे माध्यम आहेत. Hence, if everyone take care to ensure that the germs do not enter our food, water or air, and to prevent the breeding of insects that spread disease, it is possible to prevent a disease from becoming an epidemic. जर प्रत्येकाने अशी काळजी घेतली की अन्नामध्ये जर्म्स जाणार नाहीत, खाण्याच्या पदार्थांमध्ये किटाणू जाणार नाहीत, पाणी, हवा यांच्यामार्फत रोगप्रसार होणार नाही किंवा जे इन्सेक्ट आहेत ज्यांच्यापासून रोगप्रसार होतो, तर अशा इन्सेक्टची जी ब्रीडिंग आहे म्हणजे पैदास आहे, त्याची वाढ आहे, तर ती प्रिव्हेंट केली आपण, ती होऊन दिली नाही, तर मग असं जे इपिडेमिक आहे म्हणजे जी महामारी होण्याची शक्यता असते, तर ती आपण टाळू शकतो. फॉर दिस इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू मेक क्लीनलीनेस अ हॅबिट. आणि या सगळ्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय लावून घेतली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. आता आपण रोग प्रतिबंध कसा करायचा, हे जे संसर्गजन्य रोग आहेत तर ते कसे प्रतिबंध करू शकतो ते बघूयात. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हाय शुड यू नॉट गो टू स्कूल इफ यू हॅव कंजंक्टिव्हायटिस. जेव्हा तुमचे डोळे आलेले असतात तेव्हा तुम्ही शाळेत का जात नाही? कारण तुम्हाला जे आलेले डोळे असतात त्याच्यामुळे दुसऱ्या मुलांनासुद्धा डोळे येऊ शकतात. डोळे येणे हा कंजक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणे, तर हा एक इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य आजार आहे. टू प्रिव्हेंट डिसीजेस फ्रॉम स्प्रेडिंग थ्रू वॉटर, इट इज प्युरिफाईड ॲट द वॉटर वर्क्स. आता पाण्यामार्फत रोगप्रसार होऊ नये म्हणून जे पाणी पुरवठा केला जातो तर ते वॉटर वर्क्स या ठिकाणी प्युरिफाईड केलं जातं, म्हणजे त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं, स्वच्छ केलं जातं. इन स्मॉलर टाउन्स अँड विलेजेस ब्लिचिंग पावडर इज ॲडेड टू कम्युनिटी सोर्सेस ऑफ वॉटर टू किल द जर्म्स अँड मेक द वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. जर छोटे गावं असतील, छोटी शहरे असतील, तर या ठिकाणी जो सार्वजनिक पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते, जेणेकरून त्या ब्लिचिंग पावडरमुळे त्या पाण्यामध्ये असलेले जे जर्म्स आहेत, किटाणू आहेत, ते मरून जातात आणि ते पाणी पिण्यासाठी सुरक्षित होतं. वेन देअर इज ॲन एपिडेमिक ऑफ गॅस्ट्रो ऑर जॉन्डिस, पीपल आर ॲडवाइज टू बॉईल वॉटर बिफोर ड्रिंकिंग इट. आणि जेव्हा खूप सारे गॅस्ट्रोचे, जॉन्डिस म्हणजे काविळीचे जर रुग्ण असतील, तर मग त्या एरियामधील लोकांना सांगितलं जातं की पाणी पिण्यापूर्वी ते उकळून प्यायचं. उकळून पाणी पिलं की त्यातले सगळे जर्म्स मरून जातात. To prevent mosquitoes from breeding, we must ensure there is no stagnant water in the surrounding. मच्छरांची जास्त पैदास होऊ नयेत, जास्त मच्छर होऊ नयेत म्हणून आपण अशी काळजी घ्यायची की आपल्या आजूबाजूला स्टॅग्नंट म्हणजे साठलेलं पाणी नसलं पाहिजे. साठलेल्या पाण्यावरती मच्छर अंडी घालतात. बट इफ दॅट इज नॉट पॉसिबल, इन्सेक्टिसाइड्स हॅव टू बी यूज्ड. पण हे जर पॉसिबल नसेल, समजा पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये तर पाणी साठतंच, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर ते इन्सेक्टिसाइड आहेत म्हणजे औषध फवारणी करू शकता मच्छरांची. दस डिसीजेस लाईक मलेरिया कॅन बी प्रिव्हेंटेड. आणि अशा प्रकारे मग मलेरियासारखे आजार आपण टाळू शकतो, त्यांना प्रतिबंध घालू शकतो. ब्रीडिंग ग्राउंड फॉर मॉस्किटोज. बघा आता हे टायरमध्ये साठलेलं पाणी असतं किंवा असं पाणी कोणत्याही भांड्यामध्ये साठलं ना आणि ते उघडं असेल, झाकलेलं नसेल, तर तिथे मच्छर होत असतात. पीपल हू हॅव अ सिरियस इन्फेक्शियस डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस ऑर स्वाईन फ्लू आर क्वारंटाईन. ज्या लोकांना
खूप सिरियस असे संसर्गजन्य आजार असतील, जसं की TB आहे, स्वाईन फ्लू आहे, तर त्यांना क्वारंटाईन केलं जातं. म्हणजे थोड्या दिवसांसाठी त्यांना लोकांमध्ये मिसळायचं नाही, त्यांनी एका साईडला राहायचं घरामध्ये सुद्धा. देअर आर सेपरेट वॉर्ड्स इन हॉस्पिटल फॉर पीपल विथ इन्फेक्शियस डिसीजेस. असे संसर्गजन्य जर आजार असतील तर दवाखान्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट वॉर्ड म्हणजे सेपरेट जागा असते. त्या ठिकाणी या सगळ्या आजारी असलेल्या लोकांना ठेवलं जातं. म्हणजे नॉर्मल पेशंटमध्ये त्यांना मिक्स होऊन दिलं जात नाही. क्लोथ्स अँड युटेन्सिल्स यूज्ड बाय द पेशंट्स आर वॉश्ड विथ जर्मिसाइड्स. आणि त्यांचे कपडे किंवा त्यांची भांडी आहेत तर ती जर्मिसाइड्स म्हणजे काहीतरी औषध असतं ज्याने जर्म्स मरून जातात, तर त्याने धुतली जातात. दस a spittle of a person who has tuberculosis is collected in a vessel and covered with a germicide like phenyl. आणि आता हे जे TB असतो तर TBचा जास्त प्रसार हा त्यांच्या थुंकीमधून होतो. तर अशा व्यक्तींची थुंकी आहे तर ती एका भांड्यामध्ये गोळा केली जाते आणि ती झाकून ठेवली जाते आणि त्याच्यामध्ये फिनेल टाकलं जातं, म्हणजे त्यातले जर्म्स मरून जातात. सच प्रिकॉशन्स हेल्प टू प्रिव्हेंट द डिसीजेस फ्रॉम स्प्रेडिंग टू अदर्स. आणि अशा प्रकारे अशा काळजी घेतल्या तर मग हे जे आजार आहेत ते दुसऱ्यांना होणार नाही, त्यासाठी मदत होते. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू एअर, पीपल शूड कवर द माउथ वेन स्नीजिंग ऑर कफिंग अँड अवॉइड स्पिटिंग इन द ओपन. हवेमार्फत आजार पसरू नयेत यासाठी लोकांनी शिंकताना, खोकताना तोंडावरती हात ठेवला पाहिजे, रुमाल ठेवला पाहिजे, म्हणजे आपलं तोंड कव्हर करून घेतलं पाहिजे आणि मोकळ्या जागेमध्ये बाहेर रस्त्यावरती कुठेही थुंकलं नाही पाहिजे. इफ इट इज नेसेसरी टू बी विथ such a patient, a mask should be worn to cover the nose and mouth. आणि गरज असेल तर अशा रुग्णांनी आपल्या चेहऱ्यावरती मास्क लावावा, त्याने मग आपलं नाक तोंड झाकलं जाईल. इफ समवन इन द फॅमिली गेट्स अन इन्फेक्शियस डिसीज, द गव्हर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट शुड बी इन्फॉर्म सो दॅट नेसेसरी स्टेप्स फॉर प्रिव्हेंटिंग द स्प्रेड ऑफ द डिसीज कॅन बी टेकन. जर एखाद्या कुटुंबामध्ये कोणाला असा संसर्गजन्य आजार असेल तर ताबडतोब जे गव्हर्नमेंट हेल्थ म्हणजे जे आरोग्य संघटना आहेत गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या, तर त्यांना सांगितलं पाहिजे, म्हणजे ते काय महत्त्वाच्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत हे जे प्रिव्हेंट होण्यासाठी, म्हणजे घरातल्या लोकांनासुद्धा किंवा इतर आजूबाजूच्या लोकांना तो आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे तुम्हाला सांगतील. मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग द स्प्रेड ऑफ डिसीजेस. बघा इथे काय काय दाखवलेलं आहे. मास्क वापरलं पाहिजे, खोकताना शिंकताना रुमाल तोंडावरती पकडला पाहिजे. ठीक आहे, आता बघूयात आपण वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. When there is an epidemic of a disease, does every person in the area get the disease? जेव्हा एखाद्या रोगाची महामारी असते, एखाद्या रोगाची साथ असते, तेव्हा त्या एरियामधल्या सगळ्या लोकांना तो आजार होतो का? आता कोरोना आला होता, कोरोना सगळ्यांना A to Z सगळ्यांनाच झाला का? तर नाही, काही लोकांना कोरोना होत होता, काही लोकांना होत नव्हता. वेन डिसीज प्रोड्यूस इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर अवर बॉडी, द बॉडी रेजिस्ट द डिसीज ऑर फाईट्स द जर्म्स. जेव्हा एखाद्या कुठल्याही आजाराचे जंतू किंवा जर्म्स आपल्या शरीरामध्ये जातात तेव्हा आपलं शरीर त्याच्याविरुद्ध फाईट करत असते, त्याला विरोध करत असते. दॅट इज वाय मेनी टाइम्स वी डू नॉट गेट डिसीज इवन इफ जर्म्स एंटर अवर बॉडी. आणि त्यामुळेच खूप वेळासुद्धा त्या रोगाचे किटाणू आपल्या शरीरात जाऊनसुद्धा आपल्याला तो आजार होत नाही, कारण बॉडी आपली त्याविरुद्ध लढत असते. आपल्या शरीरामध्ये WBCs असतात, व्हाईट ब्लड सेल्स, जे की आपल्या शरीराचे सैनिक म्हणून काम करत असतात. अनदर वे टू प्रिव्हेंट डिसीज इज वॅक्सिनेशन. दुसरा मार्ग काय आहे एखादा रोगाचं प्रिव्हेन्शन करण्याचा, प्रतिबंध करण्याचा? तर वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. तुम्हाला माहीत आहे लहान मुलांना काही ज्या आजाराच्या लसी आहेत त्या लहानपणीच दिल्या जातात, हो ना, म्हणून तुम्हाला वॅक्सिनेशन हा शब्द माहीत आहे प्रत्येकाला. Our body develops resistance to a particular disease if we are vaccinated against it. वॅक्सिनेशन म्हणजे काय? लस देणं म्हणजे काय? तर त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार करणे म्हणजेच लस देणे. एखाद्याच्या आजाराची लस दिली म्हणजे आपल्याला त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी ताकद मिळते. सून आफ्टर अ बेबी इज बॉर्न शी इज गिवन द ट्युबरक्युलोसिस वॅक्सिन. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाला TBचं वॅक्सिन देऊन टाक. When the baby is 1.5 months old, she is given vaccinations against diphtheria, whooping cough, tetanus and polio.
आणि जेव्हा मग बाळ 1.5 महिन्याचं म्हणजे 1 महिना आणि अर्धा महिन्याचं होईल, मग तेव्हा बाळाला मग डिफ्थेरिया म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, टीटी, धनुर्वात आणि पोलिओचे लसी दिल्या जातात. 2 more doses of these vaccination are given at intervals of 1 month. आणि मग अजून मग त्याचे 2-2 डोसेस प्रत्येक महिन्याला दिल्या जातात. The vaccines for diphtheria, whooping cough and tetanus are combined into a triple vaccine and given as an injection. आता हे जे डिफ्थेरिया, वुपिंग कफ आणि टिटॅनस म्हणजे घटसर्प, डांग्या खोकल्या आणि धनुर्वात, तर ह्याचं जे इंजेक्शन आहे ते एकत्र करून ट्रिपल वॅक्सिन म्हणजे 3 वॅक्सिन एकत्र करून दिलं जातं. द पोलिओ वॅक्सिन इज गिवन ओरली आणि पोलिओचा डोस असा तोंडी दिला जातो, त्याला म्हणतात ट्रिपल पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मग अजून बाळ जसं मोठं होत जाईल त्याप्रमाणे त्याला वॅक्सिनेशन दिलं जातं. आता पब्लिक हेल्थ सर्व्हिस फॅसिलिटीज, सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा बघूयात. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस अँड एपिडेमिक्स, हेल्थ अँड कम्युनिटी वेलफेअर प्रोग्राम्स आर अंडरटेकन ॲट द नॅशनल लेवल. राष्ट्रीय पातळीवर आरोग्य आणि सामाजिक कल्याण कार्यक्रम राबवले जातात. म्हणजे लोकांना या आजारांची माहिती मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. कम्युनिटी प्रोग्राम्स फॉर वॅक्सिनेशन आर ऑल्सो अंडरटेकन ॲज अ पार्ट ऑफ नॅशनल हेल्थ स्कीम्स. राष्ट्रीय आरोग्य स्कीममधून मग लोकांना मोठ्या प्रमाणावरती लसीकरणाचे कार्यक्रम घेतले जातात. जसं की पोलिओचं आहे बघा, पोलिओ फ्रीमध्ये सरकार आपलं लोकांना, छोट्या मुलांना देत असतं. चिल्ड्रन आर गिवन द वॅक्सिन्स बाय ट्रेन्ड पीपल. जे शिक्षित लोक असतात, शिकलेले लोक असतात, त्यांच्याकडून लहान मुलांना लसीकरण केलं जातं. स्पेशल कॅम्प्स आर अरेंज फॉर दिस पर्पज. आणि यासाठी मग शिबिरं घेतली जातात. प्रायमरी हेल्थ सेंटर्स हॅव बीन एस्टॅब्लिश ॲट द विलेज लेवल. गावसारख्या ठिकाणी, खेडेगावांसारख्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी केलेली आहे. देअर आर ऑल्सो फॅसिलिटीज लाईक मोबाईल डिस्पेन्सरीज, ॲम्ब्युलन्सेस अँड अ वेलफेअर फंड फॉर द डिजेबल्ड. आणि त्या ठिकाणी सुद्धा मग मोबाईल डिस्पेन्सरीज म्हणजे फिरता दवाखाना, रुग्णवाहिका, जे डिजेबल्ड लोक आहेत, अपंग व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी मग वेलफेअर फंड म्हणजे त्यांच्यासाठी काही मदत म्हणून निधी गोळा करणे, तर यांसारखे तिथे सेवा दिल्या जातात. सर्व्हिसेस लाईक द एक्झामिनेशन ऑफ युरिन अँड ब्लड, एक्स-रे, अल्ट्रासाऊंड अँड अदर स्कॅन्स आर ऑल्सो अवेलेबल थ्रू द हेल्थ प्रोग्राम्स. आणि मग हे जे आरोग्य कार्यक्रम असतात, आरोग्यविषयी जे कार्यक्रम असतात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. जसं की रक्तलघवी चेक करणे, एक्स-रे काढणे, सोनोग्राफी करणे, अल्ट्रासाऊंड म्हणजे काय सोनोग्राफी करणे, किंवा अजून दुसरे काही जे स्कॅनिंग असतात, MRI वगैरे, CT स्कॅन, तर हे कमी खर्चामध्ये किंवा फ्रीमध्ये सुद्धा दिले जातात. दस पेशंट्स कॅन गेट द सर्व्हिस दे नीड विदाऊट डिले. आणि मग लोकांना, रुग्णांना जे त्यांना काही आजाराची सेवा पाहिजे असेल किंवा त्या आजारावरती उपचार पाहिजे असतील, ते उशीर न होता मिळतात. पीपल आर ऑल्सो एज्युकेटेड अबाउट द राईट मेथड ऑफ हँडलिंग ड्रिंकिंग वॉटर अँड फूड. लोकांना योग्य प्रकारे पिण्याचे पाणी कसे वापरावे, अन्न कसं असावं, त्यांची स्वच्छता कशी राखावी, तर हे सुद्धा शिकवलं जातं. दे आर अर्ज टू मेंटेन क्लिनलीनेस इन देअर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबद्दल सुद्धा त्यांना सांगितलं जातं. इट इज नाऊ फॉरबिडन बाय लॉ टू स्पीट इन पब्लिक प्लेस. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने गुन्हा आहे. द पर्पज ऑफ दिस बॅन इज टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीजेस. तर हे कशासाठी केलेलं आहे, तर थुंकण्यावर बंदी का आहे, तर आजार पसरू नये, कारण जास्त तर आजार हे थुंकी वाटेच पसरतात, म्हणून हे केलेलं आहे. मास मीडिया आर ऑल्सो यूज्ड फॉर रेझिंग पब्लिक अवेअरनेस अबाउट हेल्थ अँड हायजीन इश्यू. मास मीडिया म्हणजे काय, तर खूप साऱ्या प्रमाणावरती आपल्याला याबद्दल माहिती मिळण्यासाठी मग TV, रेडिओ, न्यूजपेपर यांच्यामार्फत जे हेल्थ आणि हायजीन इश्यू आहेत, म्हणजे आरोग्य आणि स्वच्छतेचे जे काही गोष्टी असतील, तर त्याबद्दल जागरूकता केली जाते. पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम ऑन TV. बघा, TVवरती दाखवत आहेत पाणी उकळून मग गाळून घ्यायचं, फिल्टर कशा प्रकारे करायचं,
यामधून लोकांना बरीचशी माहिती मिळते. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? ॲट वन टाईम इट वॉज बिलीव्ड दॅट डिसीजेस आर कॉज ड्यू टू द अँगर ऑफ गॉड्स, इव्हिल स्पिरिट्स ऑर ड्यू टू ब्लॅक मॅजिक. जुन्या काळामध्ये असं लोकांचा विश्वास असायचा की देवाचा कोप झाला किंवा काहीतरी भूतबाधा झाली किंवा काही काळी जादू याच्यामुळे लोक आजारी पडतात. त्यावेळेस जास्त जागरूकता नव्हती आजारांबाबत, म्हणून कोण आजारी पडलं की त्याला देवळात घेऊन जायचे, साधू भोंदूबाबांकडे घेऊन जायचे. द रेमेडीज प्रिस्क्राईब फॉर दिस वेअर ऑल्सो इनह्युमन, आणि त्यासाठी जे उपचार असायचे ते सुद्धा अमानवीय असायचे. However, science has shown that diseases are caused by microorganisms and these beliefs are false. आणि मग विज्ञानाने असं दाखवून दिलं की हे जे आजार आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे, सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहेत, विषाणू आहेत, त्यांच्यामुळे होतात. आणि हे जे सगळे जे बिलीफ्स आहेत, अंधश्रद्धा आहेत, हे सगळ्या खोट्या आहेत असं सांगितलं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर अ काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव हे एक प्रकारचे लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवच आहेत. ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स डू नॉट कॉज डिसीज. तर सगळेच सूक्ष्मजीव काय आजार पसरवत नाहीत. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युजफुल टू अस. काही सूक्ष्मजीव आहेत ते आपल्यासाठी उपयोगी आहेत. दे ब्रिंग अबाउट द कन्व्हर्जन ऑफ मिल्क इन टू योगर्ट अँड द फर्मेंटेशन ऑफ बॅटर फॉर इडलीज, डोसाज एक्सेट्रा. तर दुधापासून दही कसं होतं माहीत आहे का? तर दुधामध्ये हे सूक्ष्मजीव वाढल्यामुळे त्याचं दही होत असतं. आपण जे इडली, डोसा खातो ना, तर त्याचं जे पीठ फुगण्यासाठी सुद्धा हे सूक्ष्मजीव मदत करतात. पीठ जेवढं जास्त चांगलं फुगेल तेवढ्या छान इडली, डोसा होत असतात. म्हणजे सगळेच सूक्ष्मजीव आपल्याला अपायकारक, हानिकारक असतात का? तर नाही. तर काही सूक्ष्मजीव आपल्याला मदतसुद्धा करतात. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, क्लीनलीनेस, अ बॅलन्स्ड डाईट अँड वॅक्सिनेशन आर इसेन्शियल फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीज. स्वच्छता, संतुलित आहार आणि लसीकरण या गोष्टी संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. व्हॉट वी हॅव लर्न, मग या लेसनमध्ये आपण काय शिकलो? डिसीजेस कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. सूक्ष्मजीवांपासून जे होणारे आजार आहेत, रोग आहेत, तर त्याला संसर्गजन्य आजार किंवा संसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं. मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट कॉज डिसीज आर ऑल्सो कॉल्ड जर्म्स. ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्या सूक्ष्मजीवांमुळे आजार होतात तर त्याला जर्म्स म्हणजे किटाणू असंही म्हटलं जातं. एव्हरी इन्फेक्शियस डिसीज इज कॉज बाय अ स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर जर्म. प्रत्येक संसर्गजन्य रोग जो आहे तो एका विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवांमुळे किंवा किटाणूंमुळे होतो. इन्फेक्शियस डिसीज स्प्रेड थ्रू वॉटर, फूड ऑर एअर बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑर थ्रू इन्सेक्ट बाईट्स. संसर्गजन्य आजार जो आहे तो पाणी, अन्न आणि हवा यांच्यामार्फत पसरतो. तसंच तो प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे व्यक्तीशी आणि किटाणूंच्या चावण्यांमुळे सुद्धा होत असतो. इफ केअर इज टेकन टू प्रिव्हेंट जर्म्स फ्रॉम एंटरिंग द बॉडी, द स्प्रेड ऑफ डिसीज कॅन बी प्रिव्हेंटेड. आपल्या शरीरामध्ये किटाणू जाण्यापासून, जर्म्स जाण्यापासून जर आपण प्रतिबंध केला, म्हणजे ते जाऊ दिले नाही, तर मग असे जे आजार आहेत संसर्गजन्य, तर त्याचा प्रसार थांबतो, तो आपण थांबवू शकतो. इफ मेनी पीपल इन अ प्लेस गेट अ डिसीज ॲट द सेम टाईम, इट इज कॉल्ड ॲन इपिडेमिक. जर एका ठिकाणच्या खूप साऱ्या लोकांना एकाच वेळेस एकच आजार जर झाला तर त्याला मग इपिडेमिक म्हणजे महामारी किंवा साथीचे रोग असं म्हणतात. वॅक्सिनेशन इज ॲन एक्सेलंट मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग डिसीजेस. रोग प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण ही सर्वोत्तम पद्धत, सर्वोत्तम मेथड आहे. समजला लेसन? बाय बाय.